आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करणार आहे. तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस 20 जून गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. वर्धापन दिनाच्या दिवशी गद्दारीवरूनही उद्धव ठाकरे आणि शिंदे फडणवीसांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडलंय. तर राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरेंनी बंडावरून शिंदेंवर टीका केली होती. तर उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचं म्हणत शिंदे फडणवीसांनी पलटवार केलाय. चाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाची आज वर्षपूर्ती झाली आहे. सुरत ते गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईच्या दिशेने झालेल्या या बंडाच्या प्रवासानं शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं. बंडातून स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती ही 30 जून रोजी होती. तर येत्या निवडणुकीमध्ये जनता या युतीला कसा प्रतिसाद देते याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तर राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज जागतिक गद्दार दिवस साजरा केला जाणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह विविध ठिकाणी आंदोलन केले जाणार असून या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर वरळी नाका परिसरातून बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसेनं. तसेच दादर येथे इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पाहणी केली. तसंच लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विविध मुद्द्यांवरून त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावलाय. एक ऐतिहासिक क्षण उस समय था जब मोदी जी ने 2018 में नींव पत्थर रखा था इस इंदू मिल में. 1089 करोड़ रुपीस का ये प्रोजेक्ट है, जहां पर लेक्चर हॉल्स भी होंगे, ऑडिटोरियम भी होगा, आउटर और इनर परिक्रमा करने का भी होंगे. और जो मेरे पीछे आप देख रहे हैं यहाँ पर 450 फुट ऊंची प्रतिमा भी लगाई जाएगी. ये अपने आप में न केवल मुंबई बल्कि भारत के लिए एक आकर्षण का केंद्र बनेगा. 2.5 साल जो व्यक्ति अपने कमरे में घर में ही बंद रहा हो, अपने कार्यकर्ताओं को भी ना मिल पाया हो, जो कोविड के डर से घर से नहीं निकला, उसको सत्ता से निकालने का काम उनके ही कार्यकर्ताओं ने किया है, जनता ने किया है. और जब अपनी विचारधारा को छोड़कर उस विचारधारा के साथ जुड़े जिसकी बाला साहब सदा विरोध करते रहे, तो ये दिन तो उनको देखना ही था. अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत. तर बीएमसीच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत राबवण्यात आलेल्या विविध कामांमध्ये 12,024 कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचं कॅगनं विशेष लेखापरीक्षा अहवालात निदर्शनास आणून दिलं. आणि या संदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याबाबत निवेदन दिलं होतं. तर कॅगच्या अहवालातील काही भाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वाचून दाखवला होता. आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी या ठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सीएजीच्या रिपोर्ट मध्ये आलाय 12,500 कोटी रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वात झालाय. आजच एकनाथराव शिंदेनी त्याच्यावर एसआयटी तयार केली आहे आणि आता त्या एसआयटीच्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेलाय त्यातली पै न पै वापस आणण्याचं काम हे या ठिकाणी आमचं सरकार निश्चितपणे करेल. आणि आता बातमी, संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी अशोक खराचं इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून
ठाकरे बक्षीस देतील म्हणून हा हल्ला केला असल्याचं आरोपी अशोक खरातनं आपल्या जबाबात म्हटलेलं आहे. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी अशोक खरातसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ठाकरे बक्षीस देतील म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचं आरोपी अशोक खरात यांना आपल्या जबाबात म्हटलेलं आहे. त्यांची मानसिकता ती आहे. त्यांना स्वतःला आता कसं होतं, पहिले शिवसैनिक जे होते सन्मान्य बाळासाहेबांच्या वेळेस समोरनं हल्ला करायचे, समोरासमोर मारामाऱ्या व्हायच्या. आता यांच्याकडे माणसं उरली नाहीत, कार्यकर्ते उरले नाहीत. त्यामुळे अशा गँगस्टर पकडायचे आणि त्यांना सुपाऱ्या द्यायच्या, हेच त्यांचं काम आहे. बरं, गँगस्टर कोणाच्या बापाचे आहेत? ते सुपाऱ्या घेऊनच कामं करणारे आहेत आणि त्यांना धरूनच ही कामं झालेली आहेत. त्यामुळे यांनी काय केलंय, यांचे काय धंदे, ते मयूर शिंदेला पकडलं तेव्हाच उघड झालं की कसे स्वतःला धमकी द्यायला लावतात. जो माणूस स्वतःला धमकी द्यायला लावतो दुसऱ्यांवर हल्ला करायला सुपारी देऊच शकतो. तर स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेट, गुलाबाच्या फुलांचा सडा, शानदार फेटे, सुंदर रांगोळी आणि जेवणासाठी उत्तम पदार्थ, तर शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा. हा सगळा थाट कोणत्याही विकास प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी नव्हता, तर शहराचे नवे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या वाढदिवसाचा होता. 19 जून रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा शानदार सोहळा झाला. विशेष म्हणजे आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी लातूरच्या एका एजन्सीनं शहरात होर्डिंग्सही लावले होते. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2,43,000ची वर्गणी जमा करत आयुक्तांवरचं प्रेम व्यक्त केलं. यावेळेस 15 केक कापून आयुक्तांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य शासनानं 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान कांदा विक्री केलेल्यांसाठी प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केलं होतं आणि त्यासाठी लासलगाव, मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील तब्बल 1,78,000 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असून बाजार समित्यांमध्ये या अर्जाची छाननी सुरू आहे. तर जून अखेरीस पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठवली जाणार असून अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. बीडमध्ये जून महिना अर्धा संपला तरी देखील पाऊस न पडल्यानं शेतकऱ्यांचे आकाशाकडे आता डोळे लागलेत. पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्यात. तसंच पाऊस नसल्यानं उभ्या ऊसाचं पाण्याअभावी चिपाळे झालेत आणि शेताची मशागत करून नांगरणी करून आपलं शेत जे आहे ते खरीपाच्या लागवडीसाठी तयार केलंय. कापूस व सोयाबीनच्या बियाण्यांची खरेदी करून ठेवली असून पाऊस नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय. आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, बोगस बियाण्यांपासून सावधान. कारण वर्ध्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वर्धा शहरातील कृषी केंद्रांना अचानक भेट दिली. यावेळेस त्यांनी बियाणं विक्री आणि साठा नोंदी तपासत योग्य दरात बियाणे विक्रीचे निर्देश दिलेत. तसंच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही याची दक्षता कृषी विभागासह कृषी केंद्र चालकांनी घ्यावी अशा सूचनाही केल्यात. बियाण्यांची चढ्या दरानं विक्री करणाऱ्यांसह बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तर आता निवडणूक ओळखपत्र आणि फोटोच्या आधारावर एका व्यक्तीच्या नावे तब्बल 2 कोटींचं कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंद्यात उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी श्रीगोंद्याच्या माजी नगराध्यक्ष आणि त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल केलाय. तुमचं आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि फोटो जर कुणाला देत असाल तर 100 वेळेला विचार करा. श्रीगोंद्यातल्या सागर लोखंडेंच्या निवडणूक ओळखपत्र आणि फोटोवर तब्बल 2 कोटींचं कर्ज परस्पर घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे. या धक्कादायक बाब
म्हणजे न घेतलेल्या 2 कोटींच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेनं लवादात तक्रार दाखल केलेली होती। या प्रकरणी त्यांनी चौकशी केली असता माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे आणि तिचे पती मच्छिंद्र शिंदेनं फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे कर्ज काढलेलं होतं। 2 कोटी आल्यानंतर माझी घरातली परिस्थिती अत्यंत विदारक झालेली होती। अत्यंत माझ्या कुटुंबाला इतका मानसिक त्रास झालेला आहे आणि एवढी हानी झालेली आहे माझ्या कुटुंबाची, सामाजिक प्रत माझी खालवलेली आहे। माझ्यापाशी न नातेवाईक कुठला उभा राहत होता, ना माझ्या घरची माझ्यासंग बोलत होती, म्हणजे माझं सगळं कुटुंब विखुरलं गेलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता शिंदे दाम्पत्य आणि फायनान्स कर्मचाऱ्यांनी कर्जाची रक्कम हडप केल्याचं चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामध्ये श्रीराम फायनान्स कंपनीचे काही अधिकारी व काही कर्मचारी तसेच मच्छिंद्र शिंदे व सुनीता शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्यातील मच्छिंद्र शिंदे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। आरोपींना अटक करण्याची कार्यवाही चालू आहे। हे प्रकरण फक्त एकट्या सागर लोखंडेंशी संबंधित नाही, अशी फसवणूक तुमची देखील होऊ शकते। त्यामुळं कायम सावध रहा, सतर्क रहा। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। आणि आता बातमी नाशिक जेल रोड परिसरामध्ये लोखंडे मळा भागात महिलेवर वार करून अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चोरट्यानं महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्यासाठी केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्यानं तिचा मृत्यू झालाय, तर सुरेखा श्रीधर बेलेकर असं या हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून हातातील 2 अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याची माळ चोरून नेली। आणि आता बातमी पुण्यातली आहे। पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरू आहे। तळजाई परिसरामध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आलेली असून पहाटेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। रात्रीच्या दरम्यान अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून सहकार नगर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातो। आज पहाटे 3:15 ते 3:30च्या सुमारास 3 ते 4 मोटरसायकलच्या वरून 5 ते 6 इसम आलेले आहेत आणि त्यांनी 20 ते 25 गाड्या फोडलेल्या आहेत। गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे। आरोपींना आम्ही तात्काळ ताब्यात घेत आहोत। आणि या बातमीचा पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।